आणि यानंतरची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली जाते। नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। राज्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज। सोमवारी आणि मंगळवारी अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। पिवळ्या सोन्याला झळाळी आणि हळदीला 15,000 रुपयांचा भाव। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। नियमित पीक कर्जधारकांना शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा येत आहेत। अकोला जिल्ह्यातील प्रकार। केळी उत्पादकांसाठी केंद्राचे भरघोस अनुदान मिळत आहे। युरोप अमेरिका बाजारपेठेमध्ये संधी। पीक विमा संपूर्ण कर्जमाफीची काँग्रेसची मागणी। तहसीलदार यांना काँग्रेसने दिले निवेदन। प्रीमियम पेट्रोलच्या दरामध्ये 2.08 रुपयांची वाढ झाली। भंडारा जिल्ह्यामध्ये सकल ओबीसी महामोर्चा 22 मार्च रोजी झाला। जातीनिहाय जनगणनेची मागणी होती तीव्र। तुरीच्या दराची 8,000च्या दिशेने वाटचाल। मार्च एंडिंगला दरामध्ये सुधारणा। गहू घसरला आहे, म्हणजेच की सध्या बाजारामध्ये गव्हाचे दर 2000 ते 2200 रुपये क्विंटल आहेत। सध्या हार्वेस्टरचे दर 1800 रुपयांवरून थेट 2800 रुपयांपर्यंत एकर गेले आहेत। गारपिटीमुळे शेतकरी कापणीची घाई करीत आहेत। हार्वेस्टर चालकांकडून मनमानी दरवाढ। अवकाळी आणि गारपिटींचा मारा, गावांचे झाले मातोरे। नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर आली। हार्वेस्टरचे दर वाढले आहेत, बाजारात मिळेना भाव। पीएम किसानचा 22वा हप्ता आला। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याबद्दल सर्वात मोठी खुशखबर आणि तारीख आपण याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान। ज्वारी, गहू, हरभरा, कांद्यांसह द्राक्षे आणि केळी बागांना मोठा फटका। आयकर कायद्यामध्ये मोठे फेरबदल। 1 एप्रिलपासून सरळ नियम लागू करण्यात आले। मुंबईसह 8 शहरातील नोकरदारांना HRA सवलतींचा होणार आता फायदा। 2017 कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज झाले आता दुप्पट। प्रलंबित कर्जमाफीसाठी तांत्रिक अडचणीचा फटका। मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले। सोयाबीनच्या भावात होत आहे वाढ। बाजारपेठेत 5500 ते 5600 रुपये सोयाबीनला भाव आहे। अवकाळी पाऊस व गारपिटीग्रस्तांना सरसकट भरपाई द्या। राष्ट्रवादी म्हणजेच की शरद पवार यांचे तहसीलदारांना निवेदन। अकोला जिल्ह्यातील अपडेट। गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून एकरी 50,000 रुपये मदत द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी केली। मक्का खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदन। अवकाळींचा तडाखा। 156 हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याची सुरुवात झाली आहे। बीड जिल्ह्यातील अपडेट। मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने वाटप योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी 27 मार्च अंतिम तारीख आहे। शेतकऱ्यांची माहिती तयार होईना। कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना केव्हा मिळणार? गेल्या सप्टेंबर अखेरपर्यंत 90,688 शेतकऱ्यांनी घेतले होते पीक कर्ज। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 90,688 शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार नाही। अकोला जिल्ह्यातील अपडेट। एकरी 1.25 लाख खर्च, दर मात्र तूटपुंजे। टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात। उत्पादन खर्चही निघेना। सध्या बाजारामध्ये टोमॅटोला प्रति कॅरेट केवळ 200 रुपये दर मिळत असून किमान 500 ते 600 रुपये दर मिळाल्याच्या नंतर उत्पादन खर्च भरून निघू शकतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। अवकाळी पावसाचा फटका। द्राक्षांसह 1865 हेक्टर क्षेत्रांवरील पिके भुईसपाट। जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अहवाल तयार आहे। द्राक्ष बागायतदारांच्या डोळ्यामध्ये पाणी। सांगली जिल्ह्यातील अपडेट। सोने 1648 तर चांदीमध्ये 10,300 रुपयांची वाढ झाली। सोने सध्या 1,53,058 रुपयांवर पोहोचले आहेत, तर चांदी आता सध्या 2,49,260 रुपये प्रति किलोवर स्थिरावली आहे। पीएम किसानचा 22वा हप्ता आला। लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये झाली आहे मोठी वाढ। गोंदिया जिल्ह्यातील 2 लाखांवर शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा दिलासा मिळाला। गावरान लसणाला तेजी आली। 70 रुपयांवर पोहोचले आहेत दर।
LPGच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. पेट्रोलियम मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून कळविले आहे की 23 मार्चपासून म्हणजेच की आजपासून गॅस वाटपामध्ये 20% वाढ केली जाईल. ही वाढ व्यावसायिक गॅसला लागू असून त्यामुळे एकूण वाटप 50% होईल. सरकारी अनुदानित रेस्टॉरंट, हॉटेल्स, धाबे आणि उपग्रहांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लिंबू 180 रुपये किलो, ऊस 6 रुपये टन. रसवंती चालकांच्या मेहनतीचा होऊ लागला आहे चौथा. लिंबांचे भाव थेट 150 रुपयांवरून 180 रुपयांवर पोहोचले. ऊसांचे भाव देखील 1000 वाढले आहेत. स्वच्छता कामगारांच्या मुलांचे शिक्षण आता सुरूच राहणार. 3500 रुपयांची शिष्यवृत्ती त्यांच्या मुलांना मिळणार. राज्य शासनाची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी योजना उपयोगी आहे. अकारी पडीक शेतकऱ्यांचा एल्गार जमीन वाटपांची केली आहे त्यांनी मागणी. 15 दिवसांमध्ये निर्णय घ्या अन्यथा जेल भरो आंदोलन करणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यांसाठी निधी वितरणास मंजुरी दिली. राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पुढील आठवड्यात नमोचा हप्ता म्हणजेच की 8वा हप्ता जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी समाज माध्यमांवरील पोस्टांमध्ये दिली आहे. गर्भातील व्यंग आधीच कळणार, आता एनोमली स्कॅन बंधनकारक आहे. सुरक्षित मातृत्व शुद्र बालक आता होतील आणि त्यासोबतच गर्भातील दोषांचे वेळीच होणार आता निदान. भविष्यातील धोका आता टळणार. वादळ गारपिटीमुळे जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान. धडगाव त्यासोबतच तळोदा व नंदुरबार तालुक्यामध्ये मोठा फटका. आंबा केळींचे सर्वाधिक नुकसान. गहू आणि ज्वारींचे पीक देखील आडवे पडले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. पीक विम्याबद्दल अतिशय महत्त्वाचे अपडेट. खरीप 2024 आणि रब्बी हंगाम 2024-25 पीक विमा मंजुरीचा शासन निर्णय GR आला आहे आणि या तारखेपासून शेतकऱ्यांना हेक्टरी पैसे वाटप होतील. प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पूरक अनुदान योजने अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 करिता 35,96,260 रुपये इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारीन होती. तर पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 करिता 5,08,54,953 रुपये इतकी रक्कम वितरित करण्याची बाब देखील शासनाच्या विचारधारण होती. त्या अनुषंगाने या दोन्ही बाबी संदर्भात निर्णय घेण्यात आला असून यास मंत्रिमंडळामध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानुसार 2 शासन निर्णय 2 GR देखील निर्गमित करण्यात आलेत. आता पात्र शेतकऱ्यांना लवकरच याचे वाटप केले जाणार. यामध्ये संबंधित पात्र शेतकऱ्यांनी ज्या विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा काढला आहे त्या कंपन्यांच्या माध्यमातून विमा वितरित केला जाणार. यामध्ये बघा, या कंपन्यांचा विमा शेतकऱ्यांना मिळणार. हेक्टरी अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. बेरोजगारांना मिळणार 18,000 रुपये भत्ता. सामान्य प्रवर्गातील महिलांना मिळणार दर महिन्याला 1,500 रुपये. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिलांना दर महिन्याला 1,700 रुपये मिळतील असे ममता बॅनर्जींनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात आहे. आणखी 10 मोठे वचने देखील त्यांनी केली आहेत. अतिवृष्टीमुळे लागली होती कीड. शेतकऱ्यांमध्ये पसरली होती नाराजी. हळदीचे उत्पादन घटले. पिकांवर आलेला खर्च देखील निघेना. हळद काढणीच्या सुरुवातीच्या काळामध्ये बाजारपेठेमध्ये 16,000 ते 17,000 रुपये चांगला भाव मिळत होता. परंतु आता हळद पिकाला बाजारपेठेमध्ये 11,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. जालना जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला. वादळी वाऱ्यांसह गारपिटींची शक्यता. अवकाळी पावसाचा जिल्ह्याला तडाखा बसला. 11 तालुक्यातील 201 गावे बाधित. 3,802 हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे मोठे नुकसान. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांची ऊस बिले 14 दिवसांमध्ये अदा करा. जिल्हा अधिकाऱ्यांचे साखर कारखान्यांना कडक निर्देश. बीड जिल्ह्यातील अपडेट. आंबा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आहेत. मोहर करपला आहे. शेतकऱ्यांनी पंचनाम्याची मागणी केली. मोठा खर्च केला. अपेक्षित उत्पादन देखील निघण्याची आशा खूपच कमी आहे. प्रीमियम पेट्रोल डिझेल महागले आहेत. सामान्यांसाठी दरामध्ये बदल नाही. पेट्रोल 2 रुपये तर औद्योगिक डिझेल 22 रुपयांनी वधारले. ई पीक पाहणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
विशेष सहाय्य विभागाअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड व आधार कार्ड 31 मार्च 2026 पूर्वी तहसील कार्यालयामध्ये सादर करावे, अन्यथा अनुदान थांबू शकते. तहसील प्रशासनाचे आवाहन. पारा घसरला. पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार. परभणी, हिंगोली, बीड आणि जालना या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. आज मध्यरात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे. अलर्ट जारी. काळजी घ्या. पुढील 48 तास धोक्याचे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने राज्यातील नागरिकांचे अमाप नुकसान केले. त्यात हवामान विभागाने नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा त्यासोबतच यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यात आज आणि उद्या सलग 2 दिवस विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. तर उर्वरित जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांतील अनुदान तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या MahaDBT पोर्टलची प्रक्रिया सध्या ठप्प झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत सापडलेत. पूर्वसंमती बंद झाल्याने शेतकरी अडचणीमध्ये आहेत. कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकरी प्रश्नी राजू शेट्टी आक्रमक झालेत. 23 मार्चला मुंबई गोवा महामार्ग रोखणार, म्हणजेच की आज